श्रीकृष्ण म्हणतात, ज्यांना तुमच्या दुःखाची जाणीवच नाही त्यांच्यासमोर कधीही दुःखी राहू नका. अशा लोकांपासून सावध राहा जे तुमच्यासमोर तुमच्या बरोबर आहेत आणि तुमच्या मागे तुमच्या विरुद्ध आहेत. कधी कधी समजत नाही असे का होते. चांगल्या माणसाबरोबर नशीब नेहमी वाईट खेळ का खेळते. कोणालाही इतका हक्क देऊ नका की तो तुम्हाला दुःख देईल आणि इतका वेळही देऊ नका की त्याला गर्व होईल. कारल्यापेक्षा कडू लोक बऱ्याचदा अडचणीच्या वेळी मदतीला येतात आणि साखरेपेक्षा गोड लोक वेळेला बऱ्याचदा धोका देतात. ज्यांना तुमच्या दुःखाची जाणीवच नाही त्यांच्याजवळ तक्रार करणे व्यर्थ आहे. आयुष्य कितीही वाईट असले तरीही आपली लोक साथ देतात तोपर्यंत सगळं चांगलं वाटतं. प्रत्येक माणसाच्या दोन गोष्टी असतात. एक ती जी तो सगळ्यांना ऐकवतो आणि दुसरी ती जी सगळ्यांपासून तो लपवतो. शांत राहणं सगळ्यात चांगलं उत्तर आहे अशा माणसांसाठी ज्याला तुमच्या शब्दांचे महत्त्व नाही. आयुष्यामध्ये तुम्ही स्वतःला मजबूत बनवा. दुसऱ्यांच्या भरवशावर बसले तर तुम्ही बर्बाद होताल. माझा राग आणि माझं प्रेम फक्त त्या लोकांसाठी आहे ज्यांना मी आपलं समजतो. आयुष्यामध्ये तुम्ही 10 वेळा फेल व्हा किंवा 100 वेळा फेल व्हा, पण एक शपथ घ्या, सामान्य माणूस म्हणून जगायचं नाही. प्रेम खूप दुर्लभ आहे, त्याला पकडून ठेवा. राग खूप खराब आहे, त्याला दाबून ठेवा. भीती खूप भयानक आहे, त्याचा सामना करायला शिका. टेन्शन, डिप्रेशन आणि बेचैनी माणसाला तेव्हाच येते जेव्हा तो स्वतःसाठी कमी आणि दुसऱ्यांसाठी जास्त विचार करतो. तुमच्याजवळ फक्त पैसा असला पाहिजे, कारण इथे कोणाच्याही भावनेची कदर होत नाही. जी व्यक्ती आपल्या जवळ असलेल्या वस्तूंनी समाधानी राहत नाही त्याला भविष्यामध्ये मिळणाऱ्या वस्तूंनी सुद्धा समाधान मिळत नाही. दुसऱ्यांना तुमच्या आयुष्यामध्ये मौल्यवान बनवले तर तुम्ही त्यांच्या आयुष्यामध्ये स्वस्थ बनताल. वाईट वेळ तुम्हाला कमजोर नाही तर चॅम्पियन बनायला शिकवते. फरक फक्त एवढाच आहे की समोरची व्यक्ती आपली वेळ असल्यावर आठवण काढते आणि आपल्याला त्याच्या आठवणीशिवाय काही सुचत नाही. प्रेम वचनांमुळे नाही तर जाणीवांमुळे कायम राहते. खुश दिसण्याच्या जबरदस्तीमुळे माणूस आणखीनच जास्त उदास होतो. कोणी कितीही तुमचं आपलं असलं तरीही सगळ्यात आधी तो स्वतःचा फायदाच पाहतो. काही लोक खोटंसुद्धा इतक्या विश्वासाने बोलतात की तुम्ही ओळखूच शकत नाही की ती व्यक्ती तुमच्याबरोबर खोटं बोलत आहे. लोक तुमची कदर तेव्हा करतात जेव्हा खूप उशीर झालेला असतो. विश्वास जिंकायला तर पूर्ण आयुष्य लागते, पण त्याला तोडण्यासाठी एक क्षणच पुरेसा असतो. बदलणं तर नक्की आहे. प्रत्येक गोष्ट बदलते. कुणाचं मन बदलतं तर कोणाचे दिवस बदलतात. लोक योगायोगाने तर भेटतात पण दूर होतात त्यांच्या मर्जीने. विसरायला शिका, त्यामध्येच तुमचा फायदा आहे, कारण हे जगसुद्धा तुमच्याबरोबर तेच करणार आहे. एका वेळेनंतर
एकतर दुःख संपते किंवा माणूस संपतो. पाया त्यांच्या पडलं पाहिजे ज्यांचं वागणं पवित्र आहे. कोणाचीही सवय होणं प्रेम होण्यापेक्षा जास्त भयंकर आहे. जी गोष्ट सहजासहजी मिळते त्या गोष्टीची माणसं कधीही कदर करत नाहीत. स्वार्थी नाते जेवढे लवकर बनतात तेवढेच लवकर तुटतात. गर्व आणि अहंकारामुळे माणूस स्वतःच आपले नाते बिघडवतो. माणूस कधीही गर्दीमध्ये हरवत नाही. हरवतो तेव्हा जेव्हा तो एकटा असतो. कमजोर असतात काही लोक, जिथे राग आला पाहिजे तिथे रडतात. कधीकधी खूप असतं बोलण्यासाठी, पण मनातील गोष्टी मनातच राहतात. तुम्ही कितीही मनापासून नातं निभावा, पण बदलणारे बदलतातच. विसरणारे तर सगळे वाचले, मेले तर ते ज्यांना त्यांचे प्रेम विसरता आले नाही. मॅचिंग कपडे घातल्यामुळे फक्त शरीर चांगले दिसेल. नाते आणि परिस्थिती मॅचिंग करा, तुमचं आयुष्य सुंदर होईल. खोट्या आशेला लावण्यापेक्षा चांगलं आहे की तुम्ही खरं बोलून नकार द्या. आयुष्यामध्ये गैरसमज करून घेणं चूक करण्यापेक्षा जास्त भयानक आहे. जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर तुमच्या आयुष्याचे निर्णय तुमची परिस्थिती पाहून घ्या. जगाला पाहून तुमचे निर्णय घेतले तर नेहमी दुःखी राहताल. आयुष्य असतं तर आपलं, पण त्याला दुसऱ्यांसाठी जगावं लागतं. तुम्ही काय आहे हे गरजेचे नाही, तर तुमच्यामध्ये काय आहे हे गरजेचे आहे. गेलेला वेळ तुमच्या डोक्यामध्ये आहे आणि येणारा वेळ तुमच्या हातामध्ये आहे. थेंबा एवढे आयुष्य आहे माणसाचे, पण अहंकार समुद्रा एवढा आहे. इथे प्रत्येक माणूस एका प्रवाशासारखा आहे. एक दिवस आठवणींमधून सुद्धा निघून जातो. गेलेला वेळ परत कधीही येत नाही, पण बदललेल्या वेळेमधील लोकांचं वागणं लक्षात राहतं. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.